मी कुणी मोठा माणूस नाही, कुणी ज्ञानी नाही, कुणी पंडित नाही ना, मी कीर्तनकार ना प्रवचनकार ना प्रबोधनकार. लक्षात ठेवा, ना मी कीर्तनकार ना प्रवचनकार ना प्रबोधनकार ना कुठल्या विद्यापीठाच्या डिग्रीची माझ्या पाठीवरती थाप आहे. परंतु बिघडलेला समाज बघून मला सुद्धा भीती वाटते, कारण मी सुद्धा 2 लेकराचा बाप आहे. मी सुद्धा 2 लेकराचा बाप आहे. मला सुद्धा 2 पोरं आहेत. आज जर पिढी बिघडली, माझी पोरं याच शाळेमध्ये शिकणार आहेत, याच समाजामध्ये फिरणार आहेत, ती झळ उद्या मला सुद्धा लागणार आहे. म्हणून तुम्हाला जीवाच्या आतंकाने सांगतोय, लक्षात ठेवा, जे सांगतोय समाजाची परिस्थिती पाहून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये येतं पाणी. एकही माणूस नाही असं इथं बसलेल्या पैकी घटना घडली, पेपर वाचला की तुम्ही एखाद्या चहाच्या टपरीवर जातो, चर्चा चालू असते. हे बदललं पाहिजे, हे असं चुकीचं आहे, हे घडतंय, चुकीचं घडतंय. लक्षात ठेवा, समाजाची परिस्थिती पाहून प्रत्येकाच्या काळजाचं होतं पाणी. बदल प्रत्येकाला घडवायचा आहे, पण प्रश्न हा आहे, बदल घडवायचा कुणी? प्रश्न